नमस्कार. सिंधुजन अकादमी आयोजित विद्याशाखीय व्याख्यानमाला पुष्प 69 मध्ये सर्व ऑनलाईन श्रोत्यांचे मी स्वागत करतो. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे भाजे, कोंढाणे, बेडसे आणि कार्ले येथील शिलालेखांचा आढावा. इतिहासामध्ये इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लिखित संदर्भांना फार महत्त्व असते आणि प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासताना आपल्याला फार वेळा शिलालेख आणि नाणी यांचीच मदत घ्यावी लागते. भारतामध्ये सर्वात प्राचीन लिपी आपली जी आहे म्हणजे भारतातली सगळ्यात जुनी सर्वात आपण ज्याला म्हणू शकतो ती म्हणजे आहे सिंधू संस्कृतीची चित्रलिपी आहे. हडप्पा, मोहनजोदडो, लोथल, राखीगढी, कालीबंगन इत्यादी ठिकाणी केलेल्या उत्खननात काही मुद्रा मिळालेल्या आहेत. या मुद्रांवर चित्र आणि त्याच्यावरती काही अक्षरं कोरलेली आहेत. अ, पण आजपर्यंत ही चित्रलिपी आपल्याला वाचता न आल्यामुळे त्यांचा आपल्याला अर्थ कळत नाहीये. तर ह्या काही आपण बघतो की समोर काही मुद्रा अ, सिंधू संस्कृतीकालीन काही मुद्रा आहेत. पण ह्याच्यावरती काय लिहिलंय हे आपल्याला कळून येत नाही आहे. त्यामध्ये आपल्याला एक बैल दिसतो आहे, एक योगी 2 असे योगी दिसत आहेत, पण आणि एक एकशिंगा प्राणी दिसतो आहे. पण हे नक्की काय आहे आपल्याला कळून येत नाही. त्यामुळे अ, सिंधू संस्कृती चित्रलिपी आजपर्यंत एक गूढ विषय बनून राहिलेला आहे. तसं मगाशी म्हटलं असं की प्राचीन भारताचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला कोरीव लेख फार महत्त्वाचे आहेत आणि हे कोरीव लेख आपल्याला सर्वसाधारणपणे शिलालेख, जे दगडावर कोरले जातात ते शिलालेख किंवा ताम्रपट आणि नाणी ह्याच्यावरती आपल्याला फार वेळा बघून मिळतात. त्याशिवाय भूर्जपत्र आहेत, किंवा चर्मपत्र पण आहेत. त्यावरती पण कधी अनेक वेळा लेख लिहिले जातात. पण अ, शिलालेख, ताम्रपट आणि नाणी यांचं आयुर्मान जास्त असल्यामुळे भारतामध्ये ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. प्राचीन भारतात लेख लिहिण्यासाठी ब्राह्मी आणि खरोष्टी या 2 लिपींचा वापर केला जात होता. भारतातील सर्वात जुने लेख हे अशोकाचे आहेत. अशोकाचे जे लेख आहेत, त्या लेखातनं अशोकाने काही राजाज्ञा दिलेल्या आहेत. अशोकाचे भारताच्या बाहेर जे शिलालेख आहेत, खास करून कंधारमधील जो शिलालेख आहे, तो द्वैभाषिक आहे. म्हणजे तो ग्रीक आणि अरेमिक या 2 लिपीत कोरलेला आहे. कारण की अशोकाच्या काळामध्ये ह्या भागावरती इंडो ग्रीक राजांचं राज्य होतं. त्यामुळे या भागात या भागातील शिलालेखावरती अशोकाने ग्रीक आणि अरेमिक लिपीचा वापर केला आहे. शहाबाजगड येथील लेख जो आहे, त्याच्यावरती खरोष्टी लिपी आहे आणि त्याची भाषा ही प्राकृत आहे. उत्तरेकडच्या ब उत्तरेकडचे जे बरेचसे लेख आहेत, उत्तरेकडचे जे लेख आहेत, काश्मीर साइड किंवा अफगाणिस्तान, अ, पाकिस्तान साइडला, त्या साइडचे जे लेख आहेत त्याच्यातली बरीचशी भाषा ही खरोष्टी लिपीमधली आहे आणि साऊथकडचे जे बरेचसे लेख आहेत, साऊथकडचे नंतर पुन्हा लोरियालाज, कौसुंबी, कलसी, देहली टोपरा, लुंबिनी येथे जे लेख आहेत ते सगळे आपल्याला बघायला मिळतात, की सगळे ब्राह्मी लिपीत कोरलेले आहेत. ब्राह्मी लिपी आणि त्यांची प्राकृत भाषा आहे. अ, खास करून गिरनार येथे जो एक अशोकाचा प्रस्तर लेख जो आहे, त्याच्यावरती अशोकाच्या 14 आज्ञा कोरलेल्या आहेत आणि इतर ठिकाणी मग काही छोटे एडिक्ट्स मिळालेले आहेत. काही मेजर रॉक एडिक्ट्स त्यांना काही काही ठिकाणी मेजर रॉक एडिक्ट्स पण मिळालेले आहेत. त्याच्यावरती पण आज्ञा कोरल्या मिळालेल्या आहेत. महाराष्ट्रामधील त्याच्या आधी आणखीन एक गोष्ट सांगायला, की आता हे ज्या अशोकाच्या आज्ञा ज्या आहेत, अ, ह्या अशोकाच्या आज्ञांवरती अशोकाने स्वतःला पियदशी असं म्हणून घेतलेलं आहे. आता हा देवानाम पियदसी कोण आहे बरेच वर्ष समजून येत नव्हतं, की हा नक्की कोणता राजा आहे देवानाम पियदसी. अ, 1915 साली
मस्की कर्नाटक येथे एक अशोकाचा शिलालेख मिळाला होता आणि त्यावरती लिहिलं होतं देवानम पिया पियदसी अशोक राजा आणि त्याच्यावरून हे नक्की करण्यात आलं की हे जे काही आपल्याला शिलालेख मिळालेले आहेत अ, त्याच्यामध्ये जो पियदसी जो आहे तो अशोक राजा आहे आणि ह्या मस्कीमध्ये जो शिलालेख मिळाला त्याच धर्तीवरचा अजून एक लेख अ, मध्य प्रदेश येथे मिळालेला आहे. मध्य प्रदेश येथे गुज्जर येथे मिळाला होता. त्या शिलालेखावरती पण जे मस्कीमध्ये लिहिलेलं आहे, देवानंद पिया पियदसी अशोक राजा असंच लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यावरून मला हे नक्की झालं, की हे जे काही सगळे शिलालेख जे आहेत, प्राचीन शिलालेख जे आहेत, हे सगळे अशोकाचे आहेत. महाराष्ट्रामधला सगळ्यात अशोकाचा शिलालेख जो आहे, तो सोपारा येथे मिळाला होता. सोपारा येथे जो अशोककालीन स्तूप आहे, त्या स्तूपाजवळ अ, 9वी आज्ञा म्हणजे अशोकाच्या ज्या काही 14 आज्ञा आहेत, त्या आज्ञांपैकी अ, 9वी आज्ञा 9वी आज्ञा लिहिलेला दगड शिळा जी काही आहे, ती सोपाराजवळ मिळालेली होती. महाराष्ट्रातला सगळ्यात जुना शिलालेख आहे. या शिलालेखात त्याने अशोकाने अशी आज्ञा दिलेली आहे, की अ, दास व सेवक यांना योग्य वागणूक द्या. वडीलधाऱ्या मंडळींचा आदर राखा. प्राणीमात्रांवर दया करा. ब्राह्मण आणि श्रमण यांना दान द्या. त्याचबरोबर तो असं म्हणतोय, की आपण विविध प्रसंगी जे आचारविधी करतो, ते निरर्थक आहेत. असे समारंभ निष्फळ आहेत असे तो सांगतो आहे. तर त्याचं म्हणणं आहे, की तुम्ही सगळ्यांचा म्हणजे तुम्हाला जर का काही ही जी काही आज्ञा दिली त्याचं म्हणणं फक्त एवढंच आहे, की तुम्ही निष्फळ खर्च करू नका किंवा निरर्थक आचारविधी करू नका. तर तुम्ही तुम्ही प्राणीमात्रांवर दया करा, ब्राह्मणांना दान करा, श्रमणांना दान करा आणि आपले जे वडीलधारी मंडळी आहेत त्यांना तुम्ही त्यांचा योग्य आदर करा. जेव्हा अभ्यास करायला म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेव्हा शिलालेखांचा अभ्यास करत होता, अशोकानंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे पहिलं राजघराणं दिसतं, ते म्हणजे सातवाहन राजघराणं. त्या सातवाहनांनी महाराष्ट्रामध्ये फार उत्तम दर्जाच्या लेणी कोरलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे फार त्यांनी मोठे-मोठे राजे होऊन गेलेले आहेत. त्यांनी आपल्यावरती म्हणजे ह्या प्रदेशावरती साधारणपणे 450 वर्ष राज्य केलं असं विविध पुराणां आणि विविध गोष्टींवरून आपण नक्की केलेलं आहे. याच्यामध्ये फार मोठे राजे म्हणजे कोण तर वसिष्ठीपुत्र कोळुवामी आहे, नायनिका आहे, गौतमीपुत्र सातकर्णी आहे. त्यांनी हे राज्याचा मोठ्या प्रमाणावरती विस्तार केला आणि त्यांनी तसे शिलालेख वेगवेगळ्या लेण्यांमध्ये कोरून ठेवलेले आहेत. तर सातवाहनांचा जो सगळ्यात जुना शिलालेख जो आहे, तो नाशिक येथील लेणी ज्यांना पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी ह्या नावाने ओळखलं जातं. तर त्या लेण्यातील लेणी क्रमांक 19 मध्ये म्हणजे सगळ्यात सातवाहनांचा पहिला शिलालेख मिळतो तो म्हणजे कन्नडाचा. तो लेणी क्रमांक 19 मध्ये आहे. तर आता ॲक्चुअली तो जी जो मी तो पांढरा बॉक्स जो केलेला आहे, त्या बॉक्सच्या ह्याच्यामध्ये तो शिलालेख आहे. आता तो शिलालेख बराचसा अस्पष्ट आहे. म्हणून शिलालेख कसा आहे तो कसा दिसतो, ह्यासाठी तुम्हाला मी वरती जो दिलेला आहे ते अक्षरांत दिसत आहे, तो त्याचा एक त्याची ठसा आहे तो. तर त्या शिलालेखात काय म्हटलेलं आहे, की "सातवाहन कुले कन्ये राजिनी नासिककेन समनेन महामातेन लेण करीत." म्हणजे सातवाहन कुलातील कृष्ण राजा असताना नाशिक येथील महामात्र श्रमणाने लेणे कोरवले. ह्याच्यामध्ये हा शिलालेख अ, कृष्णाने किंवा कण्हाने स्वतःहून कोरलेला नाही, तर त्याच्या राज्यकाळात कोरला गेलेला आहे. त्यामुळे सातवाहन राजा कन्हाचा आपला पहिला उल्लेख बघायला मिळतो. आणि सातवाहनांचा दुसरा महत्त्वाचा शिलालेख म्हणजे प्राचीन शिलालेख आपण त्याला म्हणू शकतो, तो आहे नाणेघाट येथे नागनिकेने जो शिलालेख कोरून ठेवलेला आहे, तो आहे. सगळ्यांनाच माहिती आहे, की म्हणजे नाणेघाटातनं जो काही सातवाहनकालीन रस्ता जो आहे, त्या घाटमार्गाने
कल्याण किंवा कल्याण मार्गे जो व्यापार होत होता, कल्याण मार्गे जो काही व्यापारी जायचे, व्यापारी जुन्नरला किंवा पुढे पैठणला जायचे, ते सगळेजण नाणेघाटातनं जात होते. तर त्या नाणेघाटामध्ये नायनिका किंवा नागनिका हिने तो शिलालेख करून ठेवलेला आहे. बऱ्याच वेळा नागनिका राणी जी आहे, जी शिरी सातकर्णीची बायको, तिचा उल्लेख ह्याच नाणेगडाच्या गुहेमध्ये अ, त्यांचं कुटुंब शिल्प आहे एक. त्या शिल्पामध्ये तिचा उल्लेख नायनिका आलेला आहे. त्यामुळे तिचा उल्लेख कधी नायनिका केला जातो, कधी नागनिका केला जातो. तर ह्या शिलालेखामध्ये ह्या शिलालेखामध्ये तिने जो शिलालेख जो आहे, त्या शिलालेखातलं तिचं राणीचं नाव नष्ट झालेलं आहे. पण सगळ्यांचं म्हणणं आहे, की अभ्यासकांचं म्हणणं आहे, की तो नागनिकेचा शिलालेख आहे. तर ह्या शिलालेखात तिने काय केलंय, तर ती अ, जो लेख जो सुरुवात होतो, त्या लेखाच्या सुरुवातीला तिने धर्म, इंद्र, संकर्षण म्हणजेच बलराम, वासुदेव, 4 दिक्पाल, चंद्र, सूर्य, यम, वरुण, नंतर आपली धनदेवता कुबेर आणि आणि कुमारवर त्यांना नमन केलेलं आहे. या लेखामध्ये नागनिकेचं वर्णन शूर, वीर अशा पथपतीची स्नुषा, पृथ्वीवर श्रेष्ठ गणलेल्या व अंगीय कुळात जन्मलेल्या पुरुषाची कन्या. हे तिच्या अंगीय कुळ तिच्या वडिलांचं कुळ होतं. सर्वश्रेष्ठ अशा स्त्री नामक पुरुषाची भार्या असे केलेले आहे. आता हा जो आहे स्त्री म्हणजे श्री सातकर्णी म्हणजे हा म्हणजे मोठा राजा, सातवाहन घराण्यातला मोठा राजा म्हणजे कन्हानंतर सिरी सत्तेवरती आला होता. तर त्याची ही भार्या असं तिचं वर्णन या लेखामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर अ, शिरी सातकर्णी आणि नागनिका यांनी केलेल्या अंगारिक, राजसूय, 2 अश्वमेध, भगल दशरात्र, गर्गत्री रात्र, गवामयन इत्यादी विविध यज्ञांचा उल्लेख तिने या शिलालेखात केलेला आहे. त्याचबरोबर या यज्ञांमध्ये गायी, घोडे, हत्ती, रथ, वस्त्रे इत्यादी दान स्वरूपात ज्या वस्तू दिलेल्या आहेत, त्यांचा पण तिने उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर कोणाला किती दान दिलं, म्हणजे कारशापण त्यावेळी जे कारशापण नावाचं अ, क कारशापण नावाचे ज्या नाण्यांचा प्रकार होता, त्या कारशापणामध्ये किती नाण्यांचं तिने दान केलेलं आहे, ह्याचा पण उल्लेख तिने या शिलालेखामध्ये केलेला आहे. त्यावरून त्या काळात त्यांनी कोणते-कोणते यज्ञ केले किंवा दानाबद्दलची माहिती आपल्याला ह्या शिलालेखातून मिळायला फार महत्त्वाची मदत होते. अ, आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. अ, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की भारतामध्ये सुमारे 1200 लेणी आहेत. ह्या 1200 लेण्यांपैकी अ, सुमारे 70 ते 80% लेणी ही महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि आता महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी लेणी व्हायचं कारण काय होते? तर त्याचं एकमेव भौगोलिक कारण आपण असं म्हणू शकतो, ते आहे आपल्या इथे जो ज्वालामुखीजन्य दगड जो आहे, जो लेणी कोरण्यासाठी उत्तम असा दगड आहे. तो आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट राजकीय आपण त्याला कारण म्हणू शकतो, की सातवाहनांसारखी किंवा इतर काही ज्या प्रबळ राजसत्ता असतील, त्यांनी हे लेणी कोरायला आर्थिक दान दिलं असेल किंवा म्हणजे म्हणतात ना, संरक्षण दिलं असेल आणि याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक साधारणपणे 70 ते 80% लेणी या महाराष्ट्रामध्ये कोरलेल्या आहेत. अ, लेण्यांचे सर्वसाधारणपणे लेणी ज्या कोरलेल्या होत्या, ज्या सुरुवातीच्या बुद्ध लेणी ज्या होत्या, आपल्याकडे त्या हिनयानाने कोरलेल्या आहेत. आपल्याकडे लेण्यांचे 2 प्रकार सर्वसाधारणपणे बघायला मिळतात. एक तर म्हणजे हिनयान लेणी आणि दुसरा प्रकार हिनयान पंथीयाने कोरलेल्या लेणी
आणि दुसऱ्या आहेत त्या महायान पंथीयांनी कोरलेल्या लेणी. हीनयान पंथीयांच्या ज्या लेण्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अ, अ, बुद्ध मनुष्य रूपात बघायला मिळत नाही. हीनयान पंथांच्या ज्या लेण्या आहेत त्याच्यामध्ये बुद्धाला नेहमी धर्मचक्र किंवा धर्मवृक्ष, स्तूप, किंवा काही ठिकाणी आपण म्हणू शकतो की आपल्याला अ, लेण्यांमध्ये नाही, पण काही जी हीनयान पंथांची शिल्प त्याच्यामध्ये बुद्धाची पावलं दाखवलेली आहेत. कारण की मुळामध्ये बुद्धाला त्या काळात बुद्धाला मनुष्य रूप दिलंच गेलं नव्हतं. मनुष्य रूप हे बुद्धाला मनुष्य रूप हे महायान पंथीयांनी दिलं आणि त्याच्यानंतर मग ज्या महायान पंथीयांनी कोरलेल्या लेण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बुद्ध बघायला मिळतो. अनेक वेळा असं झालंय की हीनयान पंथीयांनी लेण्यांचं कोरीवकाम सुरू केलं. त्यांनी त्या लेण्या पूर्ण झाल्या. काही काळानंतर त्या लेण्यांवरती महायान पंथीयांनी त्या त्या लेण्यांमध्ये बुद्ध मूर्ती कोरल्या आणि आपल्याला तिथे बुद्ध मूर्ती दिसतात. पण ह्या ज्या आता आपण आज ज्या लेण्यांचा आपण अभ्यास करणार आहोत, त्याच्यामधल्या काही लेण्यांवरती आपल्याला महायान किंवा बुद्ध मूर्ती ह्या कुठेही बघायला मिळत नाहीत. पण 2 ठिकाणी आपल्याला बुद्धाची चित्र म्हणजे त्यांना आपण म्हणतो की प्राथमिक अवस्थेतली चित्र आपल्याला 2 लेण्यांमध्ये बघायला मिळतात. म्हणजे ह्याचा अर्थ की त्या लेण्या हीनयान पंथांनंतर महायान पंथीयांकडे गेल्या आणि महायान पंथीयान त्याच्यावरती मग म्हणू शकतो की आपण त्याच्यावरती मग चित्रकाम आणि शिल्पकला केलेली आहे. तर महाराष्ट्रामधल्या ज्या लेण्या ज्या आहेत त्या लेण्यांचा लेण्यांमध्ये सुरुवातीचं लेणं जे आपण म्हणू शकतो ते लेणं आहे भाजे लेणी. आता आपण ह्या ज्या काही 4 लेणी बघणार आहोत, तर भाजे, कोंढाणे, बेडसे आणि कार्ले ह्या 4 लेण्यांचा आपण शिलालेखांचा आढावा घेत असताना त्या लेण्यांचं काहीतरी एक स्वतःचं असं काहीतरी वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य कोणतं आहे? आपण ते त्या ठराविक लेणी आल्या की तुम्हाला मी त्या सांगेलच. तर आपलं पहिलं जे लेणं जे आहे म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं लेणं आपण ज्याला म्हणून जे ओळखलं जातं ते आहे लोणावळ्याजवळचं भाजे लेणं. आता हे जे आहे हा भाजे लेण्यातलं चैत्यगृहाचा फोटो आहे. अ, आता हे तुम्हाला इथे दिसेल, की सुरुवातीची जी काही सुरुवातीच्या काळातली जी काही लेणी आहेत, त्या लेण्यांचं छप्पर हे गजपृष्ठाकार होतं आणि त्यांचा आकार जो आहे तो चापाकार म्हणजे पुढे जे एकदम जिथे स्तूप असतो तिकडे अर्धवर्तुळाकार आकार असतो आणि पुढे असा चौकोनी आकार असतो. असा त्याला एक चापाकार आकार असं म्हटलं जातं आणि गजपृष्ठाकार छत. ही सुरुवातीच्या काही लेण्यांमधलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. अ, हे काय हे हे जे तुम्हाला चापाकार, गजपृष्ठाकार छत जे आहे, चापाकार आणि गजपृष्ठाकार तुम्हाला कुठे पाहायला मिळतं? तर बेडसे, पितळखोरा, अजिंठामध्ये, अ, कार्ले, कोंढाणे, कान्हेरी अशा काही तुम्हाला एक नंतर नंतर म्हटलं त्रिरश्मी लेणी किंवा पांडव लेणी क्रमांक 19 पांडव लेणी क्रमांक 18, 19 नाही तर 18 इथे तुम्हाला एक चापाकार आणि गजपृष्ठाकार छत तुम्हाला बघायला मिळतं. त्याच्यावरून अ, ह्या लेणी अगदी म्हणजे सुरुवातीच्या काळातल्या लेणी आहेत असं म्हणजे म्हणतात ना निश्चित करण्यात आलं. नंतरच्या काळामध्ये त्यांनी हा जो गजपृष्ठाकार छताची जी काही संकल्पना जी आहे, ती आपल्याला बघायला मिळत नाही. कारण की गजपृष्ठाकार छत करायला तुम्हाला फार म्हणजे खर्चिक काम आणि तसंच ते वेळखाऊ काम असल्याकारणाने नंतर मग त्यांनी ती गजपृष्ठाकार छत ही कल्पनाच त्यांनी काढून टाकलेली आहे. तर आता एक आपण सगळ्यांना प्रश्न पडतोच, की हे नक्की लेणं पहिलं हे कशावरनं नाही निश्चित केलं? तर 2 गोष्टींमध्ये निश्चित करण्यात आलं होतं आणि तिसरी गोष्ट जी आहे, ती 1960 साली माहिती पडली. तर ती कोणती तुम्हाला मी लवकरच सांगतो. तर सुरुवातीच्या काळात जेव्हा लेण्यांचा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अभ्यास सुरुवात केला, तर त्यावेळी त्यांनी बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला. त्यांनी शिलालेखांचा अभ्यास केला, त्यांनी स्थापत्यकलेचा अभ्यास केला, त्यांनी मौर्य शिल्पांचा अभ्यास केला. तर त्या विविध गोष्टींच्या आधारे त्यांनी हा निश्चित केलं, की भाजे हे महाराष्ट्रातलं पहिलं लेणं आहे. तर कसं पहिलं लेणं? तर भाजेतला जो स्तूप जो आहे, त्या स्तूपाला जी तुम्हाला फोटोमध्ये पण फोटो एक चकाकी दिलेली आहे किंवा त्याला म्हणतात झिलाई दिलेली आहे.
हे फक्त महाराष्ट्रामधल्या भाजे येथेच फक्त बघायला मिळतं आणि दुसऱ्या एका गोष्टीवरनं त्यांनी निश्चित केलं ते म्हणजे कलते खांब. भाजेमधले खांब हे कलते आहेत. हे फक्त ह्या 2 गोष्टी फक्त भाजेमध्येच बघायला मिळतात. त्यानंतर त्यांना कळालं, की अ, दगडातलं बांधकाम करताना आपल्याला खांब कलते ठेवायची गरज नाही आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ही कलते खांबांची संकल्पना ही त्यांनी पूर्णपणे काढून टाकली आणि नंतर मग नंतरच्या काळामध्ये अ, अ, कल म्हणजे म्हणू शकतो, की जे स्तंभ जे म्हणजे चैत्यगृहातले स्तंभ जे होते, ते स्तंभ जरा जास्त कलाकुसरयुक्त व्हायला तयार झाले. त्यांच्या खालती घडा आला, घट त्यांनी ठेवायला सुरुवात केली. मग त्यावरती अ, खांबाच्या शिरोभागी त्यांनी युगलांची शिल्प कोरली. पण भाजे येथे आपल्याला काही बघायला भाजे येथील स्तंभ हे साधे आहे. त्याच्यावरती कुठेही काही नाहीये. ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं शिल्पकाम नाहीये. फक्त एका 2 खांबांवरती एका खुंटीवर हार आपण जसं म्हणू खुंटीवर जसं कपडे टांगले असतात तसा एका खुंटीवरती हार टांगलेला असं शिल्प कोरलेलं आहे आणि आणखीन एका ह्याच्यावरती आणखीन एक शिल्प त्या एका खांबावरती कोरलेलं आहे. भाजे लेण्यांमध्ये एकूण 10 शिलालेख आहेत. आपण एकूण 10 शिलालेख नोंदले गेलेले आहेत. त्यापैकी आपण एक जे काही 6 शिलालेख जे आहेत आणि त्यातले काही शिलालेख आपल्याला आता म्हणजे जे आपल्याला तिथे गेल्यानंतर दृष्टीस पडतात. आपण त्या 6 शिलालेखांचा आपण एक आढावा घेऊया. त्यातला पहिला शिलालेख जो आहे तो आहे लेणी क्रमांक 6 मध्येच्या दरवाजाच्या वर. ह्या शिलालेखात काय कोरलंय तर बाध या शेतकऱ्याच्या बायकोचे दान. म्हणजे विचार करा की आपण त्या काळात लेणी कोरण्यासाठी शेतकऱ्याच्या बायकोने दान दिलंय. म्हणजे स्त्रियांना किंवा शेतकऱ्यांना त्या काळात किती महत्त्व होतं हे या शिलालेखातनं दिसून येतंय. भाजेमध्ये आपल्याला सगळ्याच लेण्यांमध्ये आपल्याला राजकीय किंवा एखाद्या राजाने दान दिल्याचे शिलालेख दिसून येत नाहीत. काही ठिकाणी आपल्याला आचार्य दिसून येतात, काही ठिकाणी गंधिक दिसून येतात, काही ठिकाणी आपले व्यापारी दिसून येतात. तसा इथे आपल्याला शेतकरी दिसून येतो. दुसरा शिलालेख जो आहे तो आहे तो आहे लेणी क्रमांक 18 मध्ये. तर त्या शिलालेखात कोरलंय की भोगवत म्हणजे भोगवतच्या नादसयस नाय याने या खोलीचे दान दिले आहे. म्हणजे बघा की आता हा नादसयस असा नायक कोण होता हे आपल्याला माहीत नाहीये. म्हणजे आता तो काय करत होता हे माहीत नाही. पण तरी पण त्याने लेण्याचं दान दिलेलं आहे. तर तिसरा शिलालेख जो असं म्हटलं ना, की प्रत्येक भागामध्ये काही राजसत्तेचा आपल्याला शिलालेख बघायला मिळतात असे नाही. पण काही वेळेला म्हणजे काही छोट्या-छोट्या ठिकाणी महारथी असतात, महाभोज असं राज्य करत असतात. तर अशाच एका महारथीने अ, भाजे लेण्यातल्या एका पाण्याच्या टाक्याचं दान दिलंय. तर तो काय म्हणतोय, की महारथीसो कौशिकी पूतसो विष्णुदत्त म्हणजे महारथी कौशिकी त्याचा पुत्र विष्णुदत्त म्हणजेच काय तर ते विष्णुदत्त कारण की विष्णुदत्ताचं प्राकृत नाव विष्णुदत्त. तर महारथी कौशिकी पुत्र विष्णुदत्त याने धर्मासाठी दिलेले टाके. आता टाक्याला अ, अ, आपण शिलालेखांमध्ये आपल्याला पोळी हा शब्द बघायला मिळतो. तर आजही जी लोकं भाज्या लेण्याला भेट देतात, त्यांना ह्या टाक्यातलंच पाणी ते सगळे लोकं पितात. म्हणजे विचार करा, की 2000 वर्षापूर्वी कोरलेलं टाकं, त्यावेळी त्याने धर्मासाठी कोरलेलं टाकं. अजून तर त्या आपण जे पाणी पितो आहोत आणि त्याला जे आपण त्याला आशीर्वाद देतो, तो अजूनही तो गेले 2000 वर्ष त्याला ते अजून आशीर्वाद त्याला मिळतायत. म्हणजे आपल्या धर्मामध्ये म्हणजे म्हणतात ना, उदकदान हे एक महत्त्वाचं आहे. ही संकल्पना गेली 2000 किंवा त्याच्या आधीपासून आपल्याकडे दिसून येते. तसं मगाशी तुम्हाला म्हटलं, की 2 गोष्टी त्यांनी आधी निश्चित केल्या होत्या, की ह्या 2 गोष्टींमुळे हे लेणं एवढं वर्ष जुनं आहे त्यांनी निश्चित केलं. पण 1960 साली त्यांना आणखीन एक पुरावा मिळाला. 1960 साली जेव्हा चैत्यगृहाला ह्या ज्या आपल्या तुम्ही बघू शकता फोटोमध्ये, की ह्या ज्या लाकडी फळ्या ज्या आहेत आतमध्ये, गजपृष्ठाकार ज्या काही फळ्या आहेत, त्या फळ्यांची साफ करत असताना त्यांना एकूण 2 शिलालेख मिळून आले. त्यातला
एक शिलालेख कुठे म्हणजे मला स्वतःला दिसून आलेला नाहीये. पण दुसरा शिलालेख मला दिसला होता. तर तो सगळ्यांना दिसून येतो म्हणजे. तर त्या शिलालेखात काय लिहून ठेवलंय, की धर्मभागस याने दिलेला प्रसाद. आता हे जे काही चैत्यगृह जे आहे, तर त्या चैत्यगृहाचं दान या धर्मभागस याने दिलं असावं आणि तो त्या चैत्यगृहाला प्रासाद असं म्हणतो आहे. तर ह्या ज्या तुळया ज्या लाकडी तुळया ज्या आहेत, या लाकडी तुळयांचा अभ्यास करण्यात आला. त्यांच्यावरती काही रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावरनं समजलं की ह्या तुळया पण 2000 वर्ष जुन्या आहेत. तर हे एक भाज्या लेण्याचं वैशिष्ट्य आहे आणि भाज्या लेण्यातलं दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तेथे बौद्ध धर्मातले जे भिक्षू होते किंवा भदंत होते, त्यांच्यासाठी काही स्तूप कोरण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ काही 14 स्तूप कोरण्यात आलेले आहेत. आता हे स्तूप कोरत असताना त्यांनी काय केलं, की हा प्रत्येक स्तूपावरती काही स्तूपांवरती आपल्याला त्यांची नावं पण बघायला मिळतात. त्याच्यावरून आपल्याला समजतं, की अ, हा स्तूप कोणाचा आहे, हा स्तूप कोणत्या भदंतांच्या स्मरणार्थ कोरलेला आहे किंवा ते. तर ह्याच्यातले 2 जे शिलालेख जे आहेत, ते आपल्याला अगदी म्हणजे म्हणतात ना, आपण स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळतात. त्यातला पहिला जो पहिला एक जो शिलालेख जो आहे, तर हा शिलालेखात आहे की लिहिलंय की "थेराणम भयंत संघ दिनाय" म्हणजेच आदरणीय स्थविर संघ दिनाचा म्हणजे हा जो संघ दिन जो होता, ह्या संघ दिनाच्या स्मरणार्थ हा स्तूप बांधण्यात आलेला आहे. दुसरा एक स्तूप आहे, त्या स्तूपावरती लिहिलेलं आहे "थेराणम भयंत अंपकिणकानम स्तूपो" म्हणजेच आदरणीय स्थविर अंपकिण यांचा स्तूप. असं या त्या शिलालेखाचा अर्थ आहे. महाराष्ट्रातील लेण्यांमध्ये तुम्हाला ही अशी एकमेव साईट आहे, की जिथे पहिल्यांदा जे त्यांचे मुख्य किंवा भिक्षू होते किंवा भदंत होते त्यांच्यासाठी स्तूप कोरलेले आहेत आणि हे पूर्णपणे दगडात खोदलेले स्तूप आहेत. महाराष्ट्रामध्ये आणखीन एका ठिकाणी आपल्याला स्तूप आहेत, पण ते विटांचे स्तूप आहेत. तर आता आपल्या समोर जो फोटो दिसतो आहे, हा फोटो आहे कान्हेरी येथील स्मशान गुंफेचा किंवा त्याला निर्वाण विठी असं म्हटलं जातं. तर ह्या निर्वाण विठीचे फोटो आहेत. इथे साधारणपणे 40 ते 50 भाजक्या विटांचे स्तूप आहेत. आता हे स्तूप आता फक्त आपल्या असेच अर्धवट पडीक दिसत आहेत. पण या स्तूपांवरती पण हा स्तूप कोणाचा आहे, अशा अर्थाचे शिलालेख होते आणि त्याच्यावरनं त्या स्तूप कोणाचे ते आपले गुरूंचं नाव समजलं होतं. असे साधारणपणे साधारणपणे 40 ते 50 शिलालेखाचे दगड शोभना गोखले यांना मिळाले होते. त्या ही जी निर्वाण विठी जी आहे, निर्वाण विठी शेजारी थोडी दरी आहे. तर त्या दरीमध्ये शिलालेखाचे दगड पडले होते. त्यात शोभना गोखले ते असे दगड ते शिलालेखाचे दगड त्या दरीमध्ये पडलेले मिळाले आणि त्याच्यावरूनच म्हटलं, की हे सगळे हे जे काही स्तूप आहेत, हे स्तूप हे भिक्षूंच्या स्मरणार्थ बांधलेले आहेत. आणि हे म्हणजे म्हटलं ना, की अ, म्हणजे भिक्षूंच्या स्मरणार्थ बांधलेले स्तूप आणि छताला असलेल्या लाकडी तुळया हे भाज्या लेण्यांचं मुख्य वैशिष्ट्य आहे. आता आपण बोलूया कोंढाणे लेणी. त्या कोंढाणे लेणी ज्या आहेत, ह्या भाजे लेण्यांच्याच आपण म्हणू शकतो, की त्या समकालीन आहेत. आता ह्या लेण्यांमध्ये पण जेव्हा आपण ह्या लेण्यांना जेव्हा आपण भेट देतो, त्यावेळी इथे पण दिसत होतं, की ह्या लेण्यांचे स्तंभ जे आहेत, हे स्तंभ पण कलाकुसरयुक्त नाही आहेत. जशी भाज्या लेण्यांमध्ये स्तंभ आहेत साधे एकदम अष्टकोनी आकाराचे, तसे स्तंभ इथे पण आपल्याला बघायला मिळतात. इथे पण आपल्याला कुठेही जसं म्हटलं, की काही ठिकाणी आपल्याला बुद्धांचे चित्ररूपामध्ये किंवा शिल्परूपामध्ये अवशेष बघायला मिळतात. तर भाज्या लेण्यांमध्ये आपल्याला जसं म्हटलं, की भाज्या लेण्यांमध्ये आपल्याला 1-2 ठिकाणी बुद्धांची चित्र बघायला मिळतात. पण तसा आपल्याला प्रकार कोंढाणा लेण्यांमध्ये कुठेही बघायला मिळत नाही. कोंढाणा लेण्यांवरती कुठेही अ, महायानांनी कोरीवकाम केलेलं नाहीये. त्याचबरोबर त्याचबरोबर इथे आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे कोंढाणा लेण्याच्या आता फोटोमध्ये तुम्हाला जी लाकडी कमान दिसते आहे, चित्रामध्ये जी तुम्हाला झाडाच्या मागे जी लाकडी कमान दिसते आहे, ही लाकडी कमान साधारणपणे 2100 वर्ष जुनी आहे, हे निश्चित करण्यात आलेलं आहे.
जेव्हा आपण कोंढाणा लेण्यांमध्ये जातो, तेव्हा जेव्हा आपण त्या अ, चैत्यगृहाच्या दर्शनी भागामध्ये आपला तिथे असला यक्ष आपल्याला लक्ष वेधून घेतो. या यक्षाच्या शेजारीच एक लेख कोरून ठेवलेला आहे. "कन्नस अंतेवासिना बलकेन कथम." आता कन्नस अंतेवासिना बलकेन कथम म्हणजे काय? तर कन्हाचा शिष्य बलक याने तयार केली. आता याने काय तयार केलं? आता बऱ्याच वेळा शिलालेखांचा अभ्यास करताना दिसून येतं, की त्याने लेणं तयार केलं. त्याने पाण्याची पोढी दान दिली किंवा वेदिका पट्टी दान दिली, हत्ती दान दिले. पण इथे तो काहीच म्हणत नाही. इथे फक्त म्हणतोय, की कथम. मग काय तयार केलं? तर इथे एक सर्वसाधारणपणे जे शिलालेख जे असतात, हे शिलालेख ती वस्तू काय निर्माण केली, तयार केलेली आहे किंवा काय दान दिलेली आहे, ह्याच्या जवळ कोरलेली असतात. तर आता हा शिलालेख जो आहे, हा शिलालेख या यक्षमूर्तीजवळ कोरलेला आहे. त्याच्यावरून असा एक अंदाज बांधता येतो, की ही जी यक्षमूर्ती आहे, ही यक्षमूर्ती ह्या बलकाने तयार केली असावी. आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील लेण्यांमध्ये आपल्याला यक्षमूर्ती दान दिल्याचे शिलालेख उपलब्ध आहेत. त्यातला पहिला शिलालेख जो आहे, तो पहिला शिलालेख नाशिक येथील ज्या पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी आहेत, त्या लेण्यातील 18 नंबरचं लेणं जे आहे, त्या लेण्यात 18 नंबरच्या लेण्यामध्ये यक्षाचा शिलालेख कोरून ठेवलेला आहे. तर ह्या शिलालेखात काय करून ठेवलंय, की याच्या आधी एक आणखीन जे जे एक नदसिरी आणि वेदिका म्हणजे हा जो नदसिरिया जो आहे आणि आणखीन एक व्यक्ती, त्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव नष्ट झालेलं आहे. तर ती दुसरी अनामिक व्यक्ती आणि नदासिरिया सॉरी नदासिरी या दोघांनी मिळून ही जी वरची जी वेहिका पट्टी जी आहे, त्या शिलालेखाच्या बाजूला जी तुम्हाला वेहिका पट्टी दिसते आहे ती आणि यक्षमूर्तीचे दान दिलेले आहे. म्हणजे आपल्याकडे आपल्याला दिसत आहे, की यक्षमूर्तीचं दान देण्याची परंपरा सुरू आहे आपल्याकडे. अशीच एक अ, यक्षमूर्ती आपल्याला पितळखोऱ्यामध्ये पण मिळाली होती. जेव्हा पितळखोरे लेण्यांचं जेव्हा उत्खनन करण्यात आलं होतं, तेव्हा सुमारे 1955-56च्या आसपास ही आपल्याला यक्षमूर्ती त्या लेण्यांमध्ये खूप मिळालेली होती. सध्या ही मूर्ती राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली येथे आहे. शिलालेखांचा अभ्यास करताना आणखीन एक गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. ते म्हणजे अनेक वेळा आपल्याला एकाच नावाच्या 2 व्यक्ती आपल्याला कधी-कधी एकाच शिलालेखामध्ये दिसून येतात. आपल्याला तसाच काहीसा प्रकार या पितळखोऱ्याच्या यक्षाच्या बाबतीत पण झालेला आहे. पितळखोरेचा जो यक्ष जो आहे, त्या यक्षावरती कोरून ठेवलेला आहे, "कन्नदासेन हेरंकार कथा." म्हणजे काय? सुवर्णकाळ कन्नदास याने तयार केली. आता आपल्याला पहिला आपण जेव्हा क कोंढाणा लेण्यामध्ये जातो, तेव्हा आपल्याला कोण मिळतो दिसून येतो, तर कन्न दिसून येतो. आता हा कन्नदास मग कधी-कधी लोकांना वाटतं, की अरे कन्नदास आणि हा म्हणजे पितळखोरीमधला कन्नदास आणि कोंढाणी लेण्यांमधला कन्न हे एकच असावेत. तर तसं नसतं. तर अनेक वेळा त्यांचा व्यवसाय काय असतो किंवा ते काय करतात हे कोरून ठेवलेलं असतं. कोंढाण्यामधल्या कन्नाने लिहून ठेवलंय मी आचार्य आहे. कारण की अंतेवासिना म्हणजे काय गुरुकुल. म्हणजे काय मी आचार्याकडे म्हणजे मी आचार्य आहे. तर आणि पितळखोरेमधला कन्न काय लिहून ठेवतो कन्नदास हेरणकार हेरंकार म्हणजे काय सुवर्णकार, हेरंकार म्हणजे हे दोन्ही हे कन्न वेगवेगळे आहेत. तर ह्या तुम्हाला दुसऱ्या फोटोमध्ये तुम्हाला दिसून येईल की इथे हातावरती कोरून ठेवलेलं आहे कन्नदास हेरंकार कथा. तर ह्याच्यावर बघतो की आता की आपल्याकडे यक्षमूर्ती तयार करण्याचं काम आणि दान करण्याचं काम हे फार वर्षापासून म्हणजे आपल्याकडे झालेलं आहे म्हणजे आपल्याला किंवा होत आलेलं आहे. अनेक वेळा शिलालेखांचा अभ्यास करत असताना आपल्याला एखादा नवीनच शिलालेख आपल्या नजरेस पडतो. म्हणजे त्या शिलालेखाकडे कधी कोणाचं लक्ष गेलेलं नसतं किंवा त्यांनी त्याचा उल्लेख केलेला असतो. पण त्याची इतर काही माहिती दिलेली नसते किंवा त्याचा काही फोटो दिलेला नसतो. आमच्या बाबतीमध्ये पण असंच झालं. जेव्हा कोंढाणा लेण्यांचा मी अभ्यास करत होतो किंवा म्हणा की म्हणजे मी बऱ्याच वेळा कोंढाणा लेण्यांवर जातो त्यावेळी तिथूनच्या व्यक्तींबरोबर बोलताना काही रेफरन्स संदर्भ ग्रंथ वापरताना असं झालं की कोंढाणा लेण्यांमध्ये आणखीन एक शिलालेख आहे. सगळ्या ठिकाणी फक्त तो कन्नस अंतेवासीनं बलकेनं कथा ह्या शिलालेखाचाच उल्लेख मिळतो. पण आता तुमच्या स्क्रीनवरती जो शिलालेख दिसतो आहे, ह्या शिलालेखाचा उल्लेख कधीच आम्हाला कुठपर्यंत मिळाला नव्हता. जेव्हा मी आणि डॉक्टर रुपाली मोखाशी यांनी जेव्हा ह्याच्यावरती अभ्यास केला, तेव्हा आम्हाला समजलं की हा पूर्णपणे एक नवीन शिलालेख आहे.
ज्याचा कोणत्याही संदर्भ ग्रंथामध्ये उल्लेख आलेला नाहीये. तर जेव्हा आम्ही हा शिलालेख पाहिला तेव्हा आम्हाला समजलं, की हा शिलालेख काय आहे तर सिधम सिधम बरकस अ, हमयक्ष कुचिका पूतस पाठे. म्हणजे काय तर सिद्धी असो, सिद्धम काय आणि सिद्धी असो. बरकस येथील कुचिकाचा पुत्र हमयक्ष याने पार्श्वभागातील दान दिले. आता अनेक वेळा काय होतं, की ह्याने दान काय दिलंय ते कोरलेलं नाही. त्याने फक्त लिहून ठेवले पाठे. कुचिका पूतसं पाठे. आता पाठे म्हणजे काय तर आपण सरळ म्हणजे पाठी म्हणजे पाठी. पण शिलालेख म्हणजे तुम्ही असं डायरेक्टली तुम्ही असं म्हणतात ना, की शिलालेखांचा अभ्यास तुम्ही असं थेट तुम्ही सांगू शकत नाही, की पाठी म्हणजे आणि तर तुम्हाला त्या संदर्भातले काही शिलालेख आणखीन अशा काही कुठे वर्ड आलेत का? किंवा असे काही शिलालेख आहेत का? ह्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर ह्याच्यासाठी आम्हाला जो शिलालेख उपयोगी पडला, तो शिलालेख आम्हाला कार्लेमध्ये मिळाला होता. त्यामुळे मग आम्ही निश्चित केलं, की पाठे म्हणजे ह्या शिलालेखाच्या पाठी जो विहार आहे, तो विहार आपल्याला जो दिसतो मी तो शिलालेख जो तुम्हाला मगाशी दाखवला, मी पिवळ्या बॉक्समध्ये जो जागा जी दाखवली तिथे तो शिलालेख आहे आणि त्याच्या पाठी जो विहार दिसतोय साधारणपणे 18 खोल्यांचा जो विहार आहे, तो विहार ह्या अ, हमयक्ष याने दान दिलेला आहे. त्याच्या पलीकडे कोंढाण्यामध्ये फक्त हे 2 शिलालेखच आपल्याला दिसून येतात आणि ह्याच्यावरती मग तुम्ही बघू शकता, की याच्या कुठे-कुठे आपल्याला चैत्य गवाक्ष दिसत आहेत, पिंपळपानाकृती कोरीवकाम आहे किंवा युगुलं आहेत, वेदिका पट्टी आहेत. ह्या सगळ्या इथे कुठेही आपल्याला ह्या सगळ्या लेण्यामध्ये आपल्याला कुठेही बुद्ध मूर्ती दिसून नाही. त्यामुळे ह्या लेण्यामध्ये आपण निश्चित सांगू शकतो, की इथे कुठल्याही प्रकारचा महायान पंथीयांनी बदल करायचा प्रयत्न केलेला नाहीये. आणि ह्या लेण्याच्या थोडंसं कोपऱ्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला पाण्याचा टाका पण बघायला मिळतो. कोंढाणा लेण्यानंतर आपण आता जाऊया बेडसे लेण्यांकडे. हे बेडसे लेणं आपण मळवलीच्या कामशेत नावाचे मळवलीच्या पुढे जे कामशेत म्हणून जे आहे, त्या कामशेतवरनं आपल्याला इथे जावं लागतं. तर हे एक म्हणजे म्हणतात ना, हे एक असं लेणं आहे, की जिथे कोंढाण्यामध्ये तुम्हाला दाखवलं, की तिथे कुठेही आपल्याला महायान पंथीयांचा प्रभाव पडलेला बघायला मिळत नाही. तसाच प्रभाव इथे पण कुठे प्रभाव पडलेला दिसत नाहीये. पण इथे जे स्तंभ जे आहेत, त्या स्तंभांमध्ये आता थोडासा म्हणजे म्हणतात ना, एक स्तंभांचं कोरीव काम जे करणारे जे आहे, ते थोडं प्रगत काम झालेलं आहे. कंपेअर टू भाजे आणि कोंढाणे. त्यामुळे ह्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता, की वरती अ, अ, वरती उलटी हर्मिका आहे. त्याच्यावरती काही घोड्यांवरती आणि हत्तींवरती काही दाणी युगुलं बसलेली आहेत. तिच्यासाठी दाणी आहे ती कोण म्हणते वरती युगुलं बसलेली आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ लेणी कलेमध्ये आता थोडासा लेणी कला आता थोडीशी ॲडव्हान्स स्टेजला आलेली आहे. म्हणजे म्हणजे ना त्याला थोडी आता प्रगत झालेली आहे. तर ह्या बेडसे लेण्यांमध्ये एकूण 3 शिलालेख आहेत आणि ते तिन्ही शिलालेख फार महत्त्वाचे आहेत. कारण की एका लेण्यांमध्ये एका शिलालेखामध्ये हे लेणं कोणत्या पर्वतावर आहे हे कोरलेलं आहे. दुसरा शिलालेख आहे जसं आपण मगाशी भाजेमध्ये आपण बघितलं की भाजेमध्ये आपल्याला महारथी दिसला होता. तर इथे आपल्याला महाभोज बघायला मिळतो. महाभोज बघायला मिळतो आणि त्याचबरोबर एक म्हणजे महाभोयाचीच मुलगी ती रथिनी पण आहे. तिचा आपला उल्लेख बघायला मिळतो आणि आपण ज्याला आज नाशिक म्हणतो, जे नाशिकचा एक उल्लेख आपल्याला नाशिक म्हणून या इथे वाचायला मिळतो. त्या तिसऱ्या शिलालेखात वाचायला मिळतो. तर आपण हे तिन्ही शिलालेख आपण आता बघून घेऊया आता. त्यातला पहिला शिलालेख जो आहे, या शिलालेखात काय कोरलंय, की हा जो म्हणजे बेडसे लेण्यांचा जो प्रांगण जे आहे, त्या प्रांगणात असलेल्या एका स्तूपाच्या पाचव्या भिंतीवर हा शिलालेख कोरलेला आहे. अनेक वर्ष उन्हात आणि पावसामुळे हा शिलालेख आता बराचसा अस्पष्ट झालेला आहे. पण ब्रिटिशांनी म्हणजे म्हणतात ना, की त्यावेळेचे जे काही अधिकारी होते म्हणजे अ, बर्जेस किंवा जॅज बर्जेस किंवा भगवानलाल इंद्राजी ह्यांनी जे काही काम केलेलं आहे त्यांनी शिलालेखांचे ठसे घेऊन ठेवलेले आहेत. त्यामुळे आपल्याला ते शिलालेख कसे आहेत किंवा त्यांचा अर्थ लावणं आपल्याला सोपं जातं आजकाल. तर ह्या शिलालेखात काय कोरलंय, की
मारकुडावर मारकुडावर राहणाऱ्या, भिक्षेवर उदरनिर्वाह करणाऱ्या, अरण्य गोभूती याचा स्तूप आणि डॅश डॅश येथे राहणाऱ्या असाळमीट भट याने हा स्तूप तयार केला. आता आता हे जे मारकूड जे आहे, मारकूड म्हणजे हे जे हा जो बेडसे लेण्यांचा जो डोंगर जो आहे, त्या बेडसे लेण्यांचा डोंगराचं नाव म्हणजेच मारकूड. तर ह्या मारकूड पर्वतावरती हा अरण्य गोभूती राहत होता. त्याच्या स्मरणार्थ हा येथे म्हणजे तो कुठे राहत होता हे नष्ट झालेलं आहे. तर त्या स्पेसिफिक ठिकाणी राहणाऱ्या असाळमीट भट याने तयार केला. इथे आणखीन एक अनेक तज्ञांनी एस नागराजू म्हणून एक तज्ञ आहेत. तर या तज्ञांनी अशा एक नवीन एक तज्ञांनी एक सांगितलं की तो तो जे गाव राहत होता ते ते गावाचं नाव नष्ट नाही झालेलं आहे. तर तिथे अंतेवासिना होतं. अंतेवासिना म्हणजे काय की गुरुकुलात राहणाऱ्या. म्हणजे काय तर आपण जर का घेतलं अंतेवासिना घेतलं तर त्याचा अर्थ काय होऊ शकतो? मारकुडावर राहणाऱ्या, भिक्षेवर उदरनिर्वाह करणाऱ्या अरण्य गोभूती यांचा स्तूप त्यांचा शिष्य अषाळमीत भट याने तयार केला. अशा अशा दोन आपला अर्थ निघू शकतात. फक्त ते एक एक तो फक्त एक आपला एक ठराविक शब्द की तिथे त्या गावाचं नाव किंवा अंतेवासिन हे नष्ट झाल्यामुळे आपल्याला तिथे दोन आपल्याला तिथे अर्थ मिळतात. हॅलो. आता हा दुसरा शिलालेख जो याच्यामध्ये असे म्हटलं की याच्यामध्ये आपल्या महाभोय महारथिनी होती ती, तिचं नाव आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यात काय लिहिलेलं आहे की महाभोयाची म्हणजे महाभोजाची मुलगी, तिला बालिका असं म्हटलेलं आहे. महाभोजाची मुलगी आपदेवणक याची पत्नी. हा आपदेवणक जो जो कोणी आहे तो तो नक्की काय आहे? म्हणजे तो महारथी, तर त्याची जर का पत्नी जर का महारथीने असं मेन्शन केलंय तर हा पण नक्कीच एक महारथी असला पाहिजे. तर महाभोयाची मुलगी आपदेवणक याची पत्नी महादेवी, तिला आता महादेवी पण तिला संबोधलेलं आहे. महादेवी महारथिनी सामदिनिका हिची पुण्यकारक देणगी, असा त्या शिलालेखाचा अर्थ आहे. आता हा शिलालेख कशावरती कोरलाय? तर पुन्हा पाण्याच्या टाक्यावरती. म्हणजे बघा की अजूनही आपण त्या टाक्यांचं पाणी पितो आणि अजूनही आपण त्या टाक्यांचं पाणी पिल्यानंतर आपण आपले आशीर्वाद आपण त्यांना देतोय. म्हणजे 2000 वर्षानंतर पण अजूनही ते पुण्य म्हणजे ते त्या उदकदानाचं पुण्य अजूनही कमवतायत. तिसरा लेख जो आहे तो तिसरा लेख जो आहे तो तिसरा लेख जो आहे तो चैत्यगृहाचा वरांडा जो आहे, त्या वरांडामध्ये असलेल्या एका खोलीवरती कोरलेला आहे. या शिलालेखात कोरलं आहे की नाशिक येथील श्रेष्ठी आनंद याच्या मुलाचे नाव. म्हणजे या नाशिक येथे जो श्रेष्ठी किंवा आपण ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण त्याला शेठ म्हणतो, शेठ जो आहे श्रेष्ठीचं म्हणजे शेठ. तर हा जो आनंद नावाचा शेठ जो आहे त्याच्या मुलाचं हे दान आहे. आता त्याच्या मुलाचं त्याने नाव कोरलेलं नाहीये. आता त्याने ते नाव का कोरलेलं नाहीये किंवा त्याला ते नाव कोरायचं नसेल असे पण असू शकतं. कारण की आपण अजूनही आपण कधी कधी बघतो की लोक अनेक वेळा आपलं नाव जाहीर न करता दान देतात. तसाच काहीसा हा प्रकार असावा की त्या मुलाने आपलं नाव जाहीर न करता हे दान एक प्रकारचं दान दिलं असावं. 96. 96. 96. आता या एक लेण्याचं मगाशी असं म्हणलं की प्रत्येक लेण्याचं एक स्वतःचं वैशिष्ट्य आहे. आणि तसंच वैशिष्ट्य बेडसे लेण्यांमध्ये पण आहे.
बेडसे लेण्यांमध्ये जो विहार जो आहे, जो विहार कोरलेला आहे, तो चापाकार आणि गजपृष्ठाकार आहे. अशा प्रकारचा अ, अ, अशा प्रकारचा अशा प्रकारचा विहार चापाकार आणि गजपृष्ठाकार विहार महाराष्ट्रामध्ये कोणत्याही लेण्यामध्ये बघायला मिळत नाही. फक्त आपल्याला भाजे लेण्यांमध्येच बेडसे लेण्यांमध्ये आपल्याला फक्त बघायला मिळतो. हे बेडसे लेण्यांचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे. बेडसे लेण्यानंतर आता आपण येऊया एक महत्त्वाच्या साईटकडे. आणखी आपण जेव्हा म्हणतोय की कारले अ, अ, भाजेपासून सुरुवात झाली, नंतर कोंढाणे, मग बेडसे. हे करत जेव्हा आपण कारले लेण्यांपर्यंत जेव्हा पोहोचतो, तेव्हा अ, लेणी लयन स्थापत्य शैलीमध्ये झालेला जो बदल जो आहे किंवा आपण म्हणजे म्हणतात ना त्या लेणी स्थापत्यामध्ये जे कौशल्य हस्तगत केलेलं आहे, ते कौशल्य आपल्याला पूर्णपणे आपल्याला कारले लेण्यांमध्ये दिसून येतं. आणि म्हणूनच जेव्हा हे कारले लेणं जेव्हा पूर्ण झालं, तेव्हा त्या कारले लेण्यात जो एक श्रेष्ठी आहे, त्या श्रेष्ठीला तसं नमूद करावं लागलं, की वैजयंती येथील श्रेष्ठी भूतपाल याने जम्बूद्वीपातील उत्कृष्ट शैलगृह पूर्ण केले. असं त्याला तिथे नमूद करावसं वाटलं. वैजयंतीनं तुम्हाला त्याचा अर्थ पण सांगतो. एक तर त्याचा अर्थ आहे म्हणजे त्याने करून काय ठेवलंय, वैजयंतीना सेठीना भूतपालेना सेलघरम परिनीठ पीतम जम्बूद्वीपमी उत्तम. जम्बूद्वीपातलं हे उत्तम असं लेणं आहे, असं त्या वैजयंती येथील श्रेष्ठी भूतपाल याला कोरून ठेवावसं वाटलं. आणि खरोखर जेव्हा आपण त्या लेण्यांच्या चैत्यगृहामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो, व्हरांड्यामध्ये जेव्हा प्रवेश करतो, त्यावेळी खरोखर त्याची जी भव्यता त्या लेण्याची जी भव्यता जी आहे ती बघूनच आपण भांबावून जातो. म्हणजे त्या लेण्यांमध्ये म्हणजे प्रचंड मोठे हत्ती कोरलेले आहेत. अ, 30 ते 40 फूट उंचीच्या दगडावरती कोरीव काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये बुद्धाच्या मूर्ती आहेत. वेदिका पट्टी आहेत. काही दानी युगुला आहेत. हे सगळं बघताना आपण म्हणजे आपण निश्चितच म्हणतो, की अरे खरोखर हे हे काम उत्कृष्टच आहे. आणि हे मी नुसतं आता इथून किंवा मी तुमच्या समोर बसून बोलतो आहे. पण जेव्हा आपण तिथे जाऊन जेव्हा हे प्रत्यक्ष जेव्हा बघतो कारले लेणं, तेव्हा आपल्याला म्हणजे आपण म्हणून निश्चित म्हणतो, की आपल्या लेणी स्थापत्य कलेमध्ये प्रचंड मोठा फरक म्हणजे म्हणतात ना आपण अ, त्या कलेमध्ये आपण आता पारंगत झालोत. एवढं कारले लेणं उत्कृष्ट आहे. तर हा कारलेला म्हणजे महत्त्वाचा म्हणजे तो स्वतःच म्हणतोय, की जम्बूद्वीपम ही उत्तमम. म्हणजे जम्बूद्वीपातलं उत्तम आहे. जम्बूद्वीप म्हणजे काय तर भारताचं हे जुनं नाव आहे. म्हणजे त्याला स्वतः असं म्हणालं, की त्याला म्हणजे ही त्याची प्रौढी पण असेल, की मी जम्बूद्वीपातलं उत्तम लेणं निर्माण केलं. पण काहीही असलं तरी तो त्याने ही जी काही प्रौढी जी किंवा जी काही हे कोरलेली आहे, ती तिथे गेल्यानंतर आपल्याला जाणून येते, की नाही खरोखर कारले लेणं हे जम्बूद्वीपातलं उत्तम लेण आहे. कारले लेणं आपण असं म्हणतो, की कारले लेण्यामध्ये आपल्याला 2 फेज बघायला मिळतात. एक तर म्हणजे आतमधलं काम, ज्याच्यामध्ये कुठेही म्हणजे आपण जे चैत्यगृहातला हा जो भाग जो आहे, ह्या चैत्यगृहाच्या भागामध्ये कुठेही तुम्हाला बुद्धाचं शिल्पांकन बघायला मिळत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ हे हीनयान काळात झालेला आहे. आणि त्याचा जो व्हरांडा जो आहे, ह्या व्हरांडामध्ये आपल्याला बुद्ध मूर्ती बघायला मिळतात. तर त्या निश्चितपणे महायान पंथांच्या काळात झालेल्या आहेत. म्हणजे इथे 2 आपल्याला फेज बघायला मिळतात.
एक हीनयान फेज आणि दुसरी महायान फेज. आणि कार्ले लेण्याचे आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आता ते म्हणजे आहे ते म्हणजे कार्ले हे असं एकमेव लेणं आहे, की जिथे तुम्हाला साधारणपणे 35 शिलालेख साधारणपणे म्हणायचं निश्चित 35 शिलालेख तिथे तुम्हाला बघायला मिळतात. आणि कार्लेचा जो चैत्यगृह जो आहे, ह्या चैत्यगृहाच्या प्रत्येक म्हणजे साधारणपणे कार्लेमध्ये एकूण 37 खांब आहेत. त्या 37 खांबांपैकी अ, जे कोरीव कामयुक्त जे खांब जे आहेत, त्या प्रत्येक खांबावर तुम्हाला एक शिलालेख बघायला मिळतो. महाराष्ट्रामधल्या कोणत्याही चैत्यगृहात तुम्हाला खांबांवरती शिलालेख बघायला मिळत नाहीयेत. असे एकूण तिथे असे खांबांवरती तिथे एकूण असे 19 शिलालेख आहेत. अ, कार्ल्यातला जो स्तूप जो आहे, तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्तूप आहे. त्याचबरोबर स्तूपाच्या वरती तुम्हाला जे छत्र दिसतं आहे, लाकडी छत्र आहे. दांडी दिसते आणि दांडीवर तिची यष्टी जी आहे, त्या यष्टीवरती तुम्हाला असं आडवं छत्र दिसतं आहे. तर हे जे छत्र आहे, हे छत्र हे मूळचं छत्र आहे आणि हे छत्र साधारणपणे 2000 वर्ष जुनं आहे. त्यावरून आपल्याला विचारलं की या म्हणजे आपल्या आपण लेणी स्थापत्यकलेमध्ये किंवा लाकडाच्या लाकूड कसं वापरायचं हे आपल्याला पूर्वजांना 2000 वर्ष माहिती आहे की हे लाकूड जर का आपण वापरलं तर हे लाकूड बरेच वर्ष टिकून राहणार आहे. तर आता तुम्हाला बघतो ह्याच्यातले आणखीन हे जे काही स्तंभ तुम्हाला जे आहेत भाजे अ, आणि कोंढाणाच्या मानाने हे स्तंभ जरा थोडेसे आता म्हणजे म्हणत नाही थोडेसे प्रगत झालेले आहेत. त्याच्यावरती अ, हत्तींवरती युगुलं बसलेली आहेत. बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणावरती अ, अ, क स्तंभांवरती धर्मवृक्ष आहे. धर्मवृक्षाची पूजा करतात. कारण की जसं मगाशी म्हटलं की हिनयानमध्ये मूर्तिपूजा नव्हती. मग बुद्धाची पूजा कशी करायची? तर आणि स्तूप, धर्मवृक्ष आणि धर्मचक्र यांची पूजा करायची. तर अशी सर्व शिल्प तुम्हाला कार्लेमध्ये बऱ्याच स्तंभांवरती बघायला मिळतात. अ, कार्लेमध्ये कार्ले लेणं जे आहे, हे लेणं कोरण्यासाठी म्हणजे कोरण्यासाठी अ, राजघराण्यातील प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर अनेक व्यापारी आहेत, अनेक महिला आहेत. अ, तसेच धेनुकाकट, उमेह नाकट, गोणेकाक येथील यवनांनी पण दान दिलेलं आहे. तसेच काही भिक्षुकांनी पण दान दिलेलं आहे. अ, तर आता हे त्यातल्या त्यात हे जे धेनुकाकट जे आहे, धेनुकाकट, उमेह नाकट आणि गोणेकाक ही 3 ठिकाणं कोणती आहेत? म्हणजे हे हे ना निश्चितपणे आता कोणालाही सांगता येत नाहीये. काही लोकांचं मत आहे, की धेनुकाकट म्हणजे धरणीकोट आहे किंवा काहींचं म्हणणं आहे, की धेनुकाकट म्हणजे डहाणू. पण निश्चितपणे कोणी सांगू शकत नाही, की धेनुकाकट हे सध्या नक्की कुठे आहे. आणि यवन म्हणजे हे जे ग्रीकमधनं जे काही व्यापारी आले होते, ग्रीक, रोमनमधनं जे काही व्यापारी आले होते, अ, त्यांनाच आपण यवन म्हणतो आणि त्यांनीच त्या लेण्यांना दान दिलेले आहेत आणि तर ते बरेच वर्ष ते इथेच राहत असल्या कारणाने त्यांची नावं पण स्थानिक जशी आपली नावं असतात तशी त्यांची नावं पण आता स्थानिक अ, रूपातलीच आहेत. त्यातला आता आता पहिला जो आपण शिलालेख आपण जेव्हा कारले लेण्यांमध्ये जातो, त्यातला एक आता आपण आधी पहिले स्त्रियांनी इथे कारलेमध्ये कोणत्या-कोणत्या स्त्रियांनी दान दिलेले आहेत ते बघू. नंतर मग आपण भिक्षुकांनी दिलेली दान बघू. नंतर मग आपण जाऊ राजघराणे आणि सर्वात शेवटी आपण जाऊ जे स्तंभांवर जे जे म्हणजे धेनू काकट, उमेय नाकट आणि गोणेकाक येथील जे काही यवनांनी दिलेले शिलालेख जे आहेत, त्यांचा अभ्यास सगळ्यात आपण सगळ्यात शेवटी करूया. तर आता तुम्हाला जो स्क्रीनवरती जो शिलालेख दिसतो आहे, तो शिलालेख अ, गहतस महादेवणक याची माता भाईला हिचे दान असा आहे त्या. आता हा स्तंभ हा शिलालेख जो आहे एका स्तंभावरती कोरलेला आहे. तर त्या स्तंभाचं काम या भाईला म्हणजे त्याची जी महादेवनं त्याची माता आहे भाईला हिने केलं असावं.
आता हा जो गहतच जो आहे, हा गहतच म्हणजे आपण आजचा जो गृहस्थ जो वापरतो, गृहस्थ जो आपण सभ्य वापरतो, हा गृहस्थच रूप म्हणजे गहतच. गहतच म्हणजे गृहस्थ महादेवानं त्याची माता बाईला हिचे दान. कधी-कधी काय होतं, की एकाच अ, अ, स्तंभावरती तुम्हाला 2-2 शिलालेख पण बघायला मिळतात. तर असाच एक शिलालेख त्याच्या खालती पण कोरलेला आहे, पण तो बराचसा अस्पष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला तुम्हाला मी ते दाखवत नाही तो. त्याच्यामध्ये अ, वडकी, वडकी म्हणजे कुंभारकाम करणारे जे असतात, तर त्याचं ते दान कोरलेलं आहे. वडकी म्हणजे काय? कुंभारकाम. तो पण वडकी म्हणजे सुतारकाम. तर त्या शिलालेखात काय कोरलंय, की धेनुकाकट येथे सुतारकाम करणाऱ्या वेणुवास याचा मुलगा सामिके याने दरवाजाची कमान तयार केली. अ, तर तो पण शिलालेखाचा म्हणजे ती दरवाजाची कमान जी आहे ती इथेच कुठेतरी असणार ह्या शिलालेखाच्या आसपास कुठेतरी असणार आहे. पण ती नंतरच्या काळात पडझड झालेली आहे आणि तो आता शिलालेख पण बराचसा अस्पष्ट झालेला आहे. त्यामुळे तो पटकन म्हणजे एखादा नौका माणूस जर का गेला तर त्याला तो शिलालेख दिसणार पण नाही. अशा जागी तो शिलालेख आहे. तर आता आपण जेव्हा म्हणजे म्हणतोय की ह्यानी हे दान दिलं, ते दान दिलं. तर इथे तर एका म्हणजे इथूनची जी एक स्त्री आहे, तर ही स्त्री तर म्हणते की ही जी स्त्री आहे, ही स्त्री कोण आहे? तर घुणिकाची आई म्हणजे हा जो घुणिकाची जी आई आहे, जिने जी भिक्षुणी आहे, भिक्षुणी कोडी, तिने ह्या वेदिकेचे दान दिले आहे. आता ही जी खालती तुम्हाला जी वेदिका दिसते ही वेदिकेचे दान जे आहे, त्या भिक्षुणी कोडी हिने दिलेलं आहे. पण त्याचबरोबर ती पुढे आणखीन एका गोष्टीचं पण नाव आणखीन एका व्यक्तीचं नाव नमूद करते आणि ती व्यक्ती आहे नदिका. तर ही नदिका कोण आहे? तर ही नदिका ही जी काही नदिका नावाची जी व्यक्ती जी आहे, त्या व्यक्तीने ही खालची वेदिका जी आहे, ही वेदिका पट्टी तयार केलेली आहे. त्यामुळे तिने मेन्शन केलंय की नदिकाने तयार केले. शिलालेखांमध्ये फार वेळा जी जी करणारी व्यक्ती जी असते, म्हणजे दान दिलेल्या व्यक्तीबरोबर त्या व्यक्तीने जे गोष्ट निर्माण केलेली आहे, तिचं तिचं नाव फार बऱ्याच वेळेला आपल्या कमी वेळेला बघायला मिळतं. तर तसाच पण हे त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे, की इथे ती भिक्षुणी त्या ज्याने ती वेदिका तयार केली तिचं नाव पण देते. त्यामुळे आपल्याला त्याचं नाव आपल्याला समजायला मदत होते, की